कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम उपासनेला दृढसाल व्हावे, भूदेव संतासी सदा नमावे. सत्कर्मयोगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. श्रीराम सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. आपण आपल्या प्रत्येच्या 3 श्लोकांनी सुरुवात केलेली आहे. आपण आपल्या उद्घाटनाच्या सत्राकडे जाऊया. आज आपण सगळे 3 दिवसाच्या 3 दिवसाचं आहे काय 7 दिवसाचे बोलतो ना सगळ्यांनी. पण पुढच्या बोलतो नाही मी 3 दिवस म्हटल्यानंतर जागेत ना सगळे तर झोप लागली. आपण आपल्या 7 दिवसाच्या शिबिराकडे जाऊ नये, हो की नाही? मज्जा करायची ना सगळ्यांनी, दंगा करायचा ना, अरे हो की नाही? कोणीच ते म्हणत नाही आहे. हा पण ही जी मज्जा आहे आपली, ती मज्जा करताना आपण शिस्तीत करायची सगळ्यांनी. मी आपल्या कार्यकर्त्यांची एक पटकन थोडक्यात ओळख करून देतो. चिंतामणी दादा सगळ्यात वयोवृद्ध कार्यकर्ता. तेवढं वयोवृद्ध होते, केस तर काय दिसत आहे. त्याचं कारण असं की आपली ही शिबिरं सुरू झाली 1984 साली आणि 84 सालीचा पहिला शिबिरार्थी म्हणजे चिंतामणी दादा तिथपास होईल. फक्त 84 साली झाला नाही बरं का, 84 पासून सुरू झाला तो आज ताकात येतोय. म्हणून मी त्याला म्हटलं वयोवृद्ध कार्यकर्ता असं. दुसऱ्या स्मिताताई, जय जय रघुवीर समर्थ. चिंतामणी दादा आपल्याला योगासनं, सूर्यनमस्कार आणि काही मनाचे श्लोक याचं मार्गदर्शन करणार आहे. स्मिताताई मनाचे श्लोक, दासबोध याच्याबद्दल काही मार्गदर्शन करणार आहे. त्यानंतर मनीषाताई, जय जय रघुवीर समर्थ. त्यांना तुमच्या अन्नपूर्णा म्हणायला हरकत नाही. अन्नपूर्णा म्हणजे काय? अन्नपूर्णा म्हणजे काय? खाणं पूर्ण आहे. बरं मग आपलं सगळं जे रुटीन आहे, टाइम टेबल आहे जेवणा खाण्याचं, ते बघणारं, त्याच्याकडे लक्ष देणारं, या सगळ्याच्या व्यवस्था त्या करणारे. त्याचबरोबर संस्कृत पाठ, त्यानंतर कला, बैठे खेळ या विविध याच्यात ते आपल्याला मदत करणार. त्या मदत ते करणार, त्या घेणारे. त्यानंतर कांचनताई, जय जय रघुवीर समर्थ. कांचनताई योगासन आणि या सत्राला मदत करणार आहे. नमस्कार काही मला श्लोकाची समजा घेणार आहे. त्यानंतर राजश्री मुळावकर. खरं तर एक जय जय रघुवीर समर्थ एक दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की आपल्याबरोबर 2च दिवस आहे, 3च दिवस आहे. पण चांगली गोष्ट अशी आहे 3च दिवस काय आहे, कारण की सज्जनगडावरती ना पदवीदान समारंभ आहे आणि त्या पदवीदान समारंभात त्या पदवी घ्यायला जातात. त्यामुळे आपल्याकडचं दुर्दैवाची असेल पण त्यांच्याकडे चांगली गोष्ट आहे. त्यामुळे
त्यानंतर देवयानीताई पुन्हा एकदा अतिशय सुरुवातीच्या कार्यकर्त्यांपैकी सुरुवातीच्या त्यांच्यापैकी योगासनाचं आणि सूर्यनमस्काराच्या सत्राची सगळी जबाबदारी मुलींची त्यांच्याकडे आहे. आणि त्यांना मी म्हटलं असं मगाशी कांचनताई आणि नीताताई वैद्य अशा मदत करणार आहेत. त्यानंतर अनंत वगैरे दादा जय जय ते आपल्याला सूर्यनमस्कार योगासन यांच्या मुलांची सत्राची जबाबदारी चिंतामणी दादा त्यांच्याकडे आहे. त्यानंतर सिद्धांत दादा सिद्धांत थोरात जय जय मी त्याच्याबद्दल जास्त काही बोलत नाही कारण की माझी पात्रता नाही असं मला वाटतं. म्हणजे वयाने सगळ्यात लहान असून साधनेने अतिशय मोठा असा हा दादा आहे आणि त्याची त्यांना वेगळी काही सांगावी लागत नाही. इथं तो बोलायला बसला ना आणि त्याच्या मुखारविंदातून एक एक श्रीकृष्ण श्रीराम आणि चरित्र एक एक बाहेर पडायला लागली, महाभारत गीता हे सगळं ऐकायला लागलं की आपल्याला कळतं त्याची योग्यता काय आहे. त्यामुळे मी जास्त काही न बोलणं श्रेयस्कर. आणि एवढा तो सुद्धा अतिशय जमिनीवर असलेला असं ते व्यक्ती होतो. मुळावर काका आणि त्याच्यानंतर आम्हाला सगळ्यांना मार्गदर्शन करणारे आणि या शिवथगेचे वर्ग चालतात. शिवथगेत त्याचे शिवथगडी सुंदरमठ सेवा समितीच्या त्याचे सगळ्यांचे जे वर्ग चालतात सगळीकडे. मग ते शिवथडीत असतील, पुण्यात असतील, अजून कुठे वर्ग होतील जे सुंदरमठ सेवा समितीच्या नावाने म्हणजे शिवथगीच्या नावाने जे वर्ग चालतात त्या सगळ्यांचे प्रमुख आणि आमच्या सगळ्यांचे मार्गदर्शक हितचिंतक आणि साधारणपणे 1990 पासून या सगळ्या उत्सवांची सगळ्या शिबिरांची जबाबदारी अव्याहतपणे सांभाळणारे असे सुहासदादा जावडेकर. त्यांच्या हस्ते उद्घाटनापेक्षा याचं होणार आहे ते आपण पुढे जाऊच या. पण तुम्हाला आधी तुम्हाला पुण्याबरोबर तुमचा घ्यायचा म्हणजे पुणा कसं घडवायचं तुमच्या लक्षात येऊन मी सगळ्याची ओळख आधी करू. आपण दीप प्रज्वलन करूया आणि मग सुहासदादाकडे. नमस्कार. वहीसकडे ओळख करून दिली गेली त्याची ओळख करायची जरा वेगळी बदलून जाते. त्यांनी सांगितलेलं ओळखीत मला आणखीन ॲड करता येणार आहे. उदाहरणार्थ चिंतामणी दादाची त्यांनी ओळख करून दिली 84च्या शिबिराचा. पण तेव्हा तो 10 वर्षाचा होता आणि मी 86 सालचा प्रापंचिक शिबिर असते. मला एवढं सगळं कोणी शिकवले असतील. तो तेव्हा 12 वर्षाचा होता. तो माझा एवढं सांगणारा शिक्षक होता. इथे अधिकार मिळतो तो असा मिळतो. 84 झाली तो आलाय तेव्हा तो 10 वर्षाचा होता. मी आलो तेव्हा माझं वय 32 आहे त्या वेळेला, आता 72. आणि तेव्हा तो मला शिकवायला होता योगासन शिकवायला. एवढा अधिकार त्याचा तेव्हापासून आहे. तेव्हा तरी देवानी गोरे समोर बसले. देवा आता फाळके त्याचा फाळके 1990 साली युवा शिबिराचे विद्यार्थी. हा एक फार मोठा मुलगा राहिला ओळख करायला. मोठा मुलगा म्हणतोय, मोठा मुलगा एवढ्या की म्हणतोय की 4-5 वर्षाचा असताना तो घरी यायला लागला आई वडिलांबरोबर. घरी गेला. त्याचे आई वडील हे फार जुने कार्यकर्ते इथले. सुंदरमठ सेवा समितीचं शिबिराचे आणखीन अनेक कामं चालतात. त्यात जो मानाचा उत्सव चालतो त्या उत्सवाचे पहिले जे सगळे मानकरी आहे त्यात त्याचे वडील मानवदादाचे वडील जयंत वैद्य हे असायचे आणि त्याची आई पण असायची. आणि तेव्हा हा 2-3 वर्षाचा मुलगा 4 वर्षाचा मुलगा इथे येऊन बसायचा आई वडिलांबरोबर. आता आपल्या शिबिराची अट काय आहे 10 ते 14 गट बालांचं शिबिर. हा पहिला एकच विद्यार्थी असायचा. याला 5व्या का 7व्या वर्षी मामासाहेब आंदोलन यांनी सुरुवात केली या शिबिरांची. त्याच्या हस्ते हा प्रमाणपत्र मिळालं आहे. कारण सगळं शिबिर 6व्या वर्षी व्यवस्थित सगळं काही येतं. सकाळच्या सत्रापासून रात्रीच्या सत्रापासून काही येत नाही असं त्याला नव्हतं. तो सतत सगळं करायचा आणि आजही करतो. म्हणजे खरं मलाही तो वयाने छोटा असला तरी मला श्रेष्ठ येतो.
कारण हा 84 वर्षाचा तो माझा योग शिक्षक आहे. हा त्याच्या 3-4 वर्षापासून मी पाहतोच आहे. हा इथे 80 वर्षी आलो त्यापासून ते इथे आहेच आणि सतत येतो आहे. दिवेच्या बरोबर तो एकत्रही उत्सवाची जबाबदारी सुद्धा घेतो. आता हे दोघं जण उत्सवाची जबाबदारी गेली 15-20 वर्ष हे दोघं जण घेत आहेत. नंतर स्मिताताईंची ओळख करून दिली तर 2018 ते 19 साली आमचे प्रापंचिक शिबिर होते. सौ राजेश्री मुळावकर त्या 2021 सालचे प्रापंचिक शिबिर होते. हे तुमचे 2023-24 बघा म्हणजे इथेच शिकून हे जर सगळी मुलं किंवा काही दादा इकडे आले आणि इथली आपली पद्धत काय करतात का आपण ताई दादा मावशी काका भाऊ असं म्हणतो बोलतो सांगतो. सर मॅडम वगैरे इथे आपण म्हणतच नाही. कारण आपण ह्या मोठ्या समर्थ घरात आलो यांच्या घरात आलो. या घरामध्ये दादा चालतो, दादागिरी चालते, ताईगिरी पण चालते. ताईच्या आमचं प्रेमळ काय आणि ताईंचं काय ते तुम्ही ठरवायचं काय घ्यायचं किंवा नाही ते. पण असं म्हणून हा परिचय एवढ्यासाठी करतोय की आपण हे आता एका घराची आहे, एका घरात आलोय, मोठं घर. कालपर्यंत आमच्या घरात असायचं आई वडील आणि आपण एक भाऊ किंवा बहीण किंवा काय जेवढं आहे कदाचित आजी आजोबा कोणाकडे असतील 4-5 जणांचं होतं. आता आपण तुम्ही 50 जण आणि आम्ही 10-15 जण म्हणजे 65 आणि इथे सगळी व्यवस्था सांभाळणारे असं जवळजवळ 70-80 जणांचं कुटुंब आहे. आणि आता कायम बरोबर राहणार आहे. ते कसं पुढे राहणार आहे नंतर येईल तुमच्या लक्षात. आता आपण औपचारिक उद्घाटनाकडे जाऊया. दीपक रजनी. तर एकच पुढे जायची आपली एक ओळख राहिली काय काय ते नव्हत्या म्हणून. तर नीता वैद्य, जय जय त्या आपल्या पुन्हा एकदा मुलीचं योगासन आणि सूर्यनमस्कार हे सगळं आणि बाकी गटचर्चा असतील किंवा बैठक खेळ असतील ती सगळं ते आपल्या घेणार आहेत. पण जेवण कोणाचं राहिलं त्यांनी आधी कृपया जावं. झालं का? झालं का? मुलींपैकी कोणी राहिलं जेवायचं? झालं? सगळ्यांचं झालं जेवण? नाही झालं झालं भूक नाही आहे असं नाही. थोडंसं खाऊन घे जा, असं नाही जा थोडंसं त्याला खाऊन घे. जेवण पण भूक लागली आहे का? जेवण पण भूक लागली आहे ना? जय जय रघुवीर समर्थ. आपण पुढच्या काळात बरंच काही शिकणार आहोत, बरंच काही भेटणार आहोत, गप्पा मारणार आहोत. पण आज आपल्या उद्घाटनाकरता मी सुहासदादा विनंती करतो की त्यांनी आपल्याशी संवाद साधावा. त्या निमित्ताने सुहासदादा धन्यवाद.
जय जय रघुवीर समर्थ. जरा मोकळेपणे बसा, मस्त की बसा. जरा हात वर घ्या, पाठ सरळ होऊ द्या. एकदा पाठ सरळ झाले आणि मांडी व्यवस्थित झाली की आपलं लक्ष लागतं, म्हणजे लक्ष लागत नाही. थंडी असते का रे? तर आता इथे आता मानवकरांनी सांगितलं आपण निवासी संस्कार शिबिरात घ्या. तर तुम्हाला जे काही यात शब्दात मी सांगतो, तुम्ही पाणी झिरपताना कधी पाहिलंय का? पाणी झिरपताना पाहिलंय का? कॉर्पोरेट आत्ताच्या मराठीत कॉर्पोरेट होताना पाहिलं का? झिरपताना कधीच पाहिलं नाही पाणी. भिंतीत पाणी आता हे ओढ आले ते काय झाले? ते पाणी काय झालं? झिरपलेलं पाणी मी कधी पाहिलंच नाही. काय शब्द पाहिजे ऐकलेलं नाही. हा शब्द ऐकलेलं नाही. बरं, पर्कोलेट हा शब्द ऐकलाय का? पर्कोलेट सुद्धा शब्द ऐकलं नाही. पाणी एकदम समजा मळून टाकलं तर ते सगळं खाली येतं का? समजा इथे आपल्याला आता पावसाळ्यात आलात तर कधी तुम्हाला धबधबा दिसेल, पण धबधबा नसेल तर नुसतं आपण भांड्यावर पाणी समजा पोचलं तर सगळं खाली सांगतं का? समजा असं आपण याच्यावरून डोंगरावरून उतारावरून पन्हाळीतून कशातूनही सोडलं तर सगळं खाली जातं का? मग ते मध्ये पुढे होतं. ज्या मार्गातून आलं तिथे कुठे कुठे खाचा असतील तिथे तिथे जातं. याला पर्कोलेशन, याला झिरपणं असं म्हणतात. आणि संस्कार ही अशी गोष्ट आहे की ती झिरपत येते आपल्याकडे. संस्कार ही गोष्ट आपल्याकडे झिरपत येते. म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला मराठी कोणी शिकवलं? मराठी बोलायला कोणी शिकवलं? जन्मतात येते ना. तुम्हाला इंग्लिश शिकायला लागलं, तुम्हाला हिंदी शिकायला लागलं, मराठी शिकायला लागलं का? मराठी आपल्या घरातून संस्कार म्हणून ती आली, झिरपत आली. किती वर्ष आली? ज्ञानेश्वर महाराजांनी 700 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरी दिली. त्याच्याही अलीकडे ती मराठीची मोठी ग्रंथ रचना करून त्याच्या आधी असं पाहिलं तर हजारो वर्ष आहे. आता तर मराठी भाषेला आपल्याला अभिजित भाषा म्हणून दर्जा मिळालेला आहे. ते 800 वर्ष 1000 वर्ष मराठी भाषा मराठी आपण शिकत आलो. कसं कुठल्याही आपल्या हातात टेक्स्टबुक नाही, पण आपण शिकलो. त्याला शिकत नाही. तुम्ही चालता माणसाची व्याख्या माहिती का तुम्हाला? म्हणजे मग नंतर येणार आहे समजून आपण काय कशासाठी करतोय. माणसाव्यतिरिक्त इतर प्राण्यांना सहज जन्मता जमतं. माणसाच्या आणि इतर प्राण्यांमध्ये फरक आहे. कुठल्याही इतर प्राण्याला माणसाव्यतिरिक्त पोहायला येतच जन्मता. म्हणजे कोळी असो, कीटक असो, हत्ती असो, काही असो, माणसाला पोहायला शिकायला. माणूस असा एकमेव प्राणी आहे की त्याला पोहायला शिकावं लागतं. सायकल चालवणं शिकावं लागतं, स्कूटर चालवणं शिकावं लागतं, भाषा शिकावी लागते. हे आपल्याला शिकायला लागतं. पण शिकण्याची परंपरा झिरपत येते, ती शिकायला लागेल. शिकण्याची परंपरा झिरपत येते. तुम्हाला शिवाय येतात का? होतं म्हणून ती देत नाही गोष्ट करायचं. मला शिवाय सगळं प्रयत्न करायचं. कोणाकोणाला शिवाय येतात? मस्त मोबाईल पण असतो त्याबा तुम्ही शिकवली होती झिरपत आली. कोणीतरी आधी वापरली होती. तुम्हाला होळी येते का? शिवी आली. तुम्हाला होळी येते का? माझा आठवड्याची आहे. ओबी 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 येते का? होळी हे मुलीचं नाव नाही घेतलं मी संतांनी केलेलं रचना म्हणतोय होळी. तर होळी ही सुद्धा आपल्याला झिरपत येते. कविता गाणं हे सगळं आपल्याला झिरपत असं येतं आपल्याला.
तर मग लक्षात आलं, पूर्वीच्या थोड्या मोठ्या लोकांच्या लक्षात आलं की आपल्या ज्या देशात आपण राहतो या देशाविषयी, या जमिनीविषयी, या सगळं जी निसर्गाची रचना आहे त्या रचनेविषयी कुठेतरी कृतज्ञता पाहिजे मला. व्होट ऑफ थँक्स आत्ताच्या मराठीत, व्होट ऑफ थँक्स पाहिजे. आणि म्हणून आपल्याला तेव्हाच्या ऋषीमुनींनी काही गोष्टी ठरवून घातल्या की आपल्याला या गोष्टी नक्की करायच्या आहेत. जर माझा जमिनीला पाय लागणार असेल, जमीन मी वापरणार असेल तर जमिनीचं वंदन असेल, पाणी मी वापरणार असेल तर पाण्याला मी तीर्थ म्हणणार. खरं पाण्याचं आपल्या केमिकलमध्ये तुम्ही काय म्हणतात शास्त्राच्या पुस्तकात, H2O, हायड्रोजनचे 2 कण, ऑक्सिजनचं 1 कण म्हणजे पाणी. पण आपण तीर्थ घेताना सांगतो तीर्थ H2O नाही म्हणत, गंगाजल म्हणतो, तीर्थ म्हणतो, नळातून येणारं पाणी म्हणतो, ओढ्यातल्या पाण्याला ओढा म्हणतो, नदीच्या पाण्याला नद म्हणतो. हेच पाणीच आहे, सगळीकडे H2Oच आहे. धबधब्यात आपण H2O पडतोय असं म्हणतो का? नाही म्हणून धबधबा पडतोय काय पाणी. हे जे आपण एकेका गोष्टीला एक एक नाव दिलं, हे नाव अनेक वर्षाच्या सवयींनी ऋषीमुनींनी शोधून त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायला सुरुवात केली. आणि मग अशा सगळ्याचा संग्रह एकत्र केला, त्याला आचारसंहिता म्हणतात. त्याला आचारसंहिता म्हणतात की मी कसं वागायला पाहिजे, रात दिवसा सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत माझं नेमकं काम काय आणि मी नेमकं काय करायचं आहे. म्हणजे लहानपणी खेळलंच पाहिजे, तुमच्या वयात तुम्ही खेळलं पाहिजे. आता इथे आपल्या 7 दिवसाच्या शिबिरात जेव्हा शिस्त पाळून करायचं तेव्हा शिस्त पाळायचीच आहे, पण जेव्हा खेळायचं आहे, चिंतामणी दादाला आठवत असेल, मानव दादाला आठवत असेल, सगळ्यांना आठवत असेल, संध्याकाळी जर खेळून येताना अंगाला माती लागली नसेल तर रात्री जेवायला मिळत नव्हतं. इथे पूर्वी माती लागलीच पाहिजे, खेळलंच पाहिजे तेवढं, मग यायचं होतं. पण सूर्यनमस्कारच्या वेळेस सूर्यनमस्कार काटेकोर जमला पाहिजे, हेही ठेवलं पाहिजे. मांडी घालून बसा म्हटल्यावर ते पद्मासन सहज आलं पाहिजे, पाठीत सरळ बसा असं सांगायला लागतं वगैरे सहज झालं पाहिजे. ह्या गोष्टी आपल्या ऋषीमुनींनी पाहून कळून सुरुवात केली, एक दिनचर्या तयार केली. आणि त्या दिनचर्येला नंतर एक स्वरूप आलं, त्याला संस्कार समजले. त्यामुळे ह्या आपली बुद्धिमत्ता वापरली पाहिजे, आपल्या शरीराची ताकद वापरली पाहिजे, आपल्या इतर सगळ्या गोष्टी आपल्याला हे करायच्या त्या माझ्या तर उपयोगी पडल्या पाहिजे, पण माझ्या शेजाऱ्यालाही उपयोगी पडली पाहिजे, माझ्या देशाला उपयोगी पाहिजे, माझ्या समाजाला उपयोगी पडली पाहिजे. आता मी लहान आहो, 10 ते 14, मी काय तर मेरूकडून उचलू शकणार आहे का मारून तर नाही ना. पण तुझा मेरूकडून काय आहे, तू आत्ता 45 मिनिटं सलग एका ठिकाणी शांत बसणं, कान देऊन ऐकणं, मनाचे कान, कानाचे कान, हृदयाचे कान, सगळ्याचे कान करून ऐकणं, हे जमलं मेरूकडून तुझं काय असेल. असं करत जे एक आचारसंहिता तयार केली, त्या संदर्भात 400 वर्षापूर्वी आपल्या महाराष्ट्राची स्थिती जी होती, त्या महाराष्ट्राच्या स्थितीवर एक मोठा माणूस होऊन गेला, त्यांचं नाव समर्थ रामदास. आणि त्यांच्या असं लक्षात आलं की आमची ही सगळी मुलं लेची पेची झालेली आहे, कोणाला नीट भूक सुद्धा लागत नाही. मी काय म्हणते बघा, कोणाला नीट भूक सुद्धा लागत नाही. समजा आता कोणी जरी आलं तर मी 5 मिनिट 10 मिनिट धावत पडू शकणार आहे का? 1 मैल तरी, 500 मीटर तरी. तो उसात बोल्ट 9 सेकंदात 9.9 सेकंदात 100 मीटर धावतो. तेवढं काही मला धावायचं नाही, पण मला 100 मीटर धावणं एका दमात जमणार आहे का? बरं, ते सामान घेऊन जमणार आहे का? ते सामान घेऊन आलं तर ते सामान मला महत्वाचं आहे, ते जपून घ्यायचंय. आतला जो पदार्थ हलता का नाही असं जाता येते का? बरं, हे धावण्याचं झालं. मी नुसतं माझी शारीरिक केव्हा मी तासभर एखादी गोष्ट ऐकून ती माझ्या मनात कशी जी उतरू शकतो का? आता आपण तुमच्या हातात मोबाईल असतात, त्या मोबाईलमध्ये व्हॉट्सअप इमेज असते. इमेज म्हणजे काय? इमेज म्हणजे काय? चित्र का प्रतिमा?
ते आपल्या मनात जे ठसतं ती इमेज, त्याला प्रतिमा म्हणतात. व्हॉट्सअप इमेज म्हणजे व्हॉट्सअपची पाठवलेली इमेज ती तुमच्या मनात वेगळी उतरेल, माझ्या मनात वेगळी उतरेल, दादाच्या वेगळी उतरेल, ताईच्या वेगळी उतरेल, वेगळी असेल. प्रतिमा एकच पण वेगळी दिसली. तसं या समर्थानं दिसलं की म्हणत असते लेची नाही आहे, तर त्यांना एक विशिष्ट पद्धतीने लोक दिनचर्या दिली पाहिजे. दिनचर्या संपूर्ण आयुष्यात काम काय करायचं, वय लहान असताना काय करायचं, तरुण झाल्यावर काय करायचं, अशा प्रत्येक गोष्टीसाठी त्यांनी एक आचारसंहिता तयार केली. आणि मग हे 400 वर्षापूर्वी आपण आता जे बसले तिकडे शिकले कंपाऊंड जाऊन गणेश दर्शन घेऊन आले रत्नागिरी दर्शन. तिथे 400 वर्षापूर्वी घनदाट जंगल असताना आता एवढं जंगल आहे, तर घनदाट जंगल असताना या माणसांनी एक मोठा ग्रंथ दासबोध सगळ्यांना मार्गदर्शन करणारा लिहिला आणि तो कल्याण स्वामी लिहून घेतला. तेव्हा हे तेव्हाचं नाव आहे या गजागेचं, सुंदर मठ. हे नाव समर्थाने दिलेलं. त्या सुंदर मठातून काय तयार होतं, धबधबा तयार होतो का, धबधबा नैसर्गिक आहे. दासबोध तयार होतो का, जन्मभूमी आहे. त्यातून निर्माण तयार होतं, त्यातून निर्माण होतात संस्कारांचं पीठ. संस्कार तयार होतात आणि हे संस्कार आपल्याला आयुष्यावर उपयोगी पडतील अशी दिनचर्या तिथे त्यांची सुरू झाली आणि ते मुलांकडून युवकांकडून तयार करून घेऊ लागले. पुढे आपल्याला माहिती आहे शिवाजी महाराजांनी आपलं महाराष्ट्र पहिलं राज्य स्थापन केलं, पहिलं हिंदवी स्वराज्य झालं 400 वर्षापूर्वीचं. आणि नंतर आपण परत नेहमीसारखे गाफील राहिलो. मग आपल्या ब्रिटिशांनी आधी मंगलाची सत्ता गाजवली, ब्रिटिशांनी गाजवली, परत आपल्या लोकांनी चळवळ केली, ते देश आपला स्वतंत्र झाला. पण हे संस्काराचं काम मध्ये बिघडलं, थांबलं, राहिलं, ते परत सुरू केलं. ते सुंदर मनुष्य असं अशा अनेक ठिकाणी आहेत ना. म्हणजे जर तुम्ही आनंदीला गेलात तर तुम्हाला वेगळं सापडेल, तुम्ही आणखी वेगळ्या आश्रमातून गेलात तर तिथेही सापडेल. अनेक लोकांनी असे प्रयत्न केले, पण आपल्या इथे हा प्रयत्न पहिल्यांदा समर्थाने केला आणि तो पुढे आपल्याला चालू करण्यासाठी आपण काही वर्षापूर्वी इथे 1980 साली हा जो फोटो आहे ना, त्याचं नाव लक्षात ठेवा, मुरलीधर दत्तात्रय गंगड, म्हणजे मामा गंगड. इथे महाडजवळ आहे, 35 किलोमीटरवर तालुका गाव आहे. ते माध्यमिक शाळेतले अनेक माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक होते. अनेक नवीन शाळा त्यांनी कोकणात स्थापन केल्या. ते निवृत्तीनंतर इथे आले आणि त्यांनी मनात हा विचार केला की ही जी राहिलेली परंपरा आहे ती आपण पुढे चालू केली पाहिजे. आणि म्हणून संस्कार वर्ग सुरू झाले. 1984 सालचा बालांचे शिबिराचा हा चिंतामणी तेव्हाचा आहे. त्याचे वडीलही तिथे कार्य त्यांच्यावर मामाबरोबर करत होते. असे सगळे यायला लागले आणि ही परंपरा आपली इथे सुरू झाली. आणि त्यात मग मोठ्या लोकांसाठी म्हणजे आता इथे वयाने मोठे अगदी सगळे दासबोध शिकायला इथे आले. तुम्ही आता मनोबोध जास्त शिकाल, पुढे दासबोधही शिकाल. थोडा दासबोध कसा असतो तर या आठवड्यावरती शिकाल एकदा पाहिला तरी मिळेल, तुम्ही रोज तो पाहणार आहात, काही वाचनही कदाचित होईल. पण हे दासबोध नंतरचं, पण आधी मनोबोध वगैरे हे सगळं करायचे. त्यामुळे तुमची दिनचर्या अशी होईल, ते वेळापत्रक तिथे ठेवले, खाली घंटीच्या खाली लावून ठेवलेलं आहे. ते एकदम नीट पाहून ठेवा मधल्या शक्तीच्या काळामध्ये की आपल्याला नेमकं काय करायचं. त्याच्या सगळ्या सूचना तुम्हाला नंतर मिळतील. पण उद्घाटनाच्या तुम्हाला एवढं सगळं सांगायचं की इथे आपण आलोय शिकायला. पण मगाशी माझं जर सुरुवात केलं दंगावस्ती करायची का, हो, पण दंगावस्ती कधी शिकून मी फक्त दंगावस्ती करणार. म्हणजे जेव्हा संध्याकाळी तिथे तुम्ही खेळायला जा त्या आपली ताकद पाणाला लावायची, ती दंगामस्ती. समजा आत एक गट उभा केला आणि बाहेर एक गट उभा केला, आतल्या गटाने जोरात बाहेर ढकलायचो आणि बाहेरच्या गटाने आत ढकलायचो आणि एक विशिष्ट रेषा असेल तिकडे पुढे घेऊन जाऊन दाखवा. मग तुमची ताकद पणाला लागेल. आणि मग जर खाल्लं नसेल, व्यायाम केला नसेल, योगासनं केली नसेल तर आपण लेखी पेशी आपण काही 9 सेकंदात 100 मीटर धावणारे नाही. पण आपण 90 सेकंदात तरी 100 मीटर धावलं पाहिजे. 90 सेकंदात धाप न लागता धावलं पाहिजे. 90 सेकंदात धाप न लागता काहीतरी सामान घेऊन जायला पाहिजे. ते सामान व्यवस्थित सांभाळून गेलं पाहिजे. तसं मग आता बाहेर विचार करत आले, भारत जगात काय काय प्रश्न आहेत. ते काम विषयावरची बातमी येते, परवा काय आणखी येतो, पेपर कुठला हे आपण करून
या सगळ्या बातम्या आपण वाचतोच नाही, वर्तमानपत्र कोण कोण वाचतं किंवा व्हॉट्सअप कोण कोण पाहतो, तर तुम्ही काही करत नाही. मला बऱ्याचशा चेहऱ्यावर लक्ष येतं की तुम्ही काही करत नाही आहे, आणि त्या अर्थाने एका अर्थाने बरं आहे की काही करत नसल्यामुळे तुमच्यावर कुठली जबाबदारी नाही. बरोबर ना, मान्य ना? मलाही वाटलं मान्य झालं नसतं मी असं बसलो तेव्हा. आम्ही काही करत नाही, आमच्यावर काही जबाबदारी नाही. अहो तुम्ही काहीच करत नाही म्हणजे वाईटही करत नाही, चांगलंही करत नाही. चांगलं करण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे आणि चांगलं सांगण्याची जबाबदारी माझ्यावर आहे. आम्ही काय लक्षात, चांगलं सांगण्याची जबाबदारी माझ्यावर आहे आणि ते अतिशय उत्तमरित्या करून दाखवणं ही जबाबदारी माझी आहे. मग ते आपण कॉर्पोरेट होतो. मी इकडे सुधारला की मी तिकडे सुधारणारच आहे, त्याच्या वेगळं करायलाच नको. म्हणून ते कॉर्पोरेट असं एक साधन वापरतोय झिरपणं. आणि मामांनी म्हणजे ते झिरपून ठेवलं. 186 साली 7 दिवस मी वर्गाला आलो. काय असं होतं ते 7 दिवसाचं, घरापासून दूर आलो होतो, धबधबा पडत होता, तर धबधबा पाहिला तर 2-4 फोटो काढले होते, गेलो होतो. खाली मस्ती भजीचा वास येत होता, चाळुक्यांच्या तिथे कांदावजी चालली होती, लोक खातच कांदावजीकडे. आणि आम्ही आपल्या इकडे तिकडे जातोय मांडी घालून बसून. दाखव श्रोते म्हणती कोण म्हणतो काय गोष्टी इथे काय तरी गरज आहे. मग त्या 7 दिवसात लक्षात आलं, अरे गेले 32 वर्ष आपल्याला जे पाहिजे होतं तर ते या ग्रंथात आहे. माझ्या आयुष्याचा ताल आणि तोल मला इथे मिळतोय. मग मला ती गोडी लागली. त्याच्या आधी मी तर मग विचार करत होतो, हा 9-10 वर्षाचा मुलगा झाला एवढं सगळं इतकी उत्तम कशी येतात. मग परंपरा पाहिजे त्यांच्या घरी आहे तर तो शिकलेला आहे तिथे लक्षात होते, लक्षात गणित त्या कशी घरी आली. संधी मिळाली. 9 वर्षाचा असताना मामांनी त्याला पाहिलं आणि सांगितलं तू उभा उद्यातून एवढा सगळं तुम्ही घेतले सुरू. आता आम्ही तुमच्याकडे त्या नजरेने पाहणार. पुढचा चिंतामणी आम्हाला त्यात दिसतोय, पुढचा माणूस जरा दिसतोय, पुढच्या नेताताही दिसत आहेत, पुढचे देवानी काही दिसते. त्या दृष्टीने आम्ही तुमच्याकडे पाहावे. तुम्ही आत्ता जे तुमचं नाव असेल ते तसंच ठेवा, तुमच्या गटाचं नावही लक्षात ठेवा. पण मी दिवाकर गटात कोण दिवाकर ही माहिती कोणीतरी करायला पाहिजे. माझं कल्याण सर कोणीतरी मगाशी वेडा सर म्हणलं इकडे मुलांमध्ये हसणं आलं कोणीतरी, कारण त्याने नाव पहिल्यांदा ऐकलं आयुष्यात. वेडा स्वामी काय तर कोण वेडा स्वामी घ्या माहिती करून. मधल्या सुट्टीच्या काळात कोणाकडे विचारायचे काही आहे का माहिती. कोण वेडा स्वामी, कोण कल्याण सर. मग तुम्हाला कळेल की अरे हे खरं आपले जीवन. कारण हे आपल्या शाळेतून शिकवलं जातं. शाळेतून काय शिकवलं, आपलं छावा सिनेमा आला. माझ्या नातीने मला प्रश्न विचारला की संभाजी महाराजांचा एवढा छळ झाला, तिथं तुमच्या पुस्तकात काय आहे. संभाजी महाराज एक्झिक्युटेड बाय औरंगजेब. 1.5 ओळी आहे, 1.5 ओळीची माहिती आहे संभाजी महाराजांची. या संभाजी महाराजांविषयी शिवाजी महाराजांचा मुलगा कसा पराक्रम होता हे आपल्याला काही माहीत नाही. 9 वर्ष तरी 35 लढाया कशा जिंकल्या माहीत नाही. कारण आपल्या इतिहासाच्या पुस्तकात नाही, आपल्या आईवडिलांच्या बोलण्यात नाही, आपल्या टीव्हीच्या चॅनलमध्ये नाही, आणि आपल्या चौकशीत कुठेही शिवाजी महाराज आलेच नाही, कल्याण स्वामी आलेच नाही. आणि म्हणून जे शाळेत नाही पण जे आवश्यक आहे शिरपाला पाहिजे त्यासाठी हे संस्कार वर्ग. आणि म्हणून त्या ही पद्धत आपण इथे सुरू केली. सुंदरमठ सेवा समिती की जिथे पहिल्यांदा सुंदरमठ हे नावही समर्थांचं, त्यातला आचारही समर्थांचा, त्यातला विचारही समर्थांचा. ते पुस्तक आपले जीवन सुद्धा आहे. आपल्या सुद्धा म्हणजे आपल्याला मिळणार अमृत आहे म्हणा, ते जीवनाची सुद्धा आपल्या या पुस्तकातून मिळणार आहे. ती तुम्ही लवकर शिकून घ्या. उत्तम तरी मला माहिती आहे काही गोष्टी आता तुमच्या डोक्यावर गेल्या, जाऊ दे, अतिशय डोक्यावरून गेले असतील चालतील, पण माझ्या डोक्यावरून काय गेलं इथपर्यंत डोक्यावर न्यायचं की नाही हे तुमचं काम आहे. मला 8वी 9वी 10वीला समजा एखादा विषय कठीण व्हायला लागला किंवा आत्ता सुद्धा क्लासेसला कॉम्पोर्ट जातं, प्रायव्हेट क्लासेसला शाळेव्यतिरिक्त. आणि मुले कोणी क्लासला जात नाही, ऑनलाईन क्लास, पण म्हणजे क्लासला जातात.
जे आपल्याला समजत नाही ते समजण्याची ऑनलाईन क्लासेस किंवा क्लासेसला आपण जातो. म्हणजे आपल्या डोक्यावरून जर विषय जात असेल, शाळेत जो शिकवला जातो तर आपलं डोकं तिथपर्यंत जावं म्हणून आपण क्लासमध्ये जातो. आता माणूस छान क्लास घेतो बरं का, त्याची जाहिरात नाही करायची पण त्याचं ते काम चाललंय. पण तिथपर्यंत करतो. मग मानवताला काय करतो की यामुळे तर डोकं कितपत चालतं, यामध्ये किती डोकं चालतं आणि हा विषय काय आहे याचा जसा हे काढतो आणि लघुत्व याला या मार्गाने सुटेल, त्याला या मार्गाने समजेल, त्याला त्या मार्गाने समजेल. तसं यांनी चर्चा करून ठेवले की माझ्या संपूर्ण समाजाला समृद्ध भारत करायचं असेल, यशस्वी भारत करायचं असेल, सशक्त भारत करायचं असेल तर मला काय करायचं आहे, त्या मार्गाला तुम्ही आलाय. आता तुमची जबाबदारी तुम्ही ओळखा. काय शिकवून घ्यायचंय, काय पर्कोलेट करून घ्यायचंय, काय शिकवायचंय, काय वाढवायचंय, काय कमी करायचंय. उभी वाढवायची, शिवी कमी करायची. काही दिवसांची शिवी येणारच नाही. असं झालं की आपलं एक गोष्टी आलं. फक्त काय झालं, एक बाजू स्वच्छ झाली, दुसरी बाजू स्वच्छ करण्याला काही जण तुम्हाला मदत करतील, त्यांच्याकडून शिकून घ्या. या 7 दिवसात आत्ता कसं येते का, तुम्ही गाई मशीन चरताना पाहिजे का, ते काय करतात हां, भराभरा जाऊन खाऊन घेतात आणि मग गोठ्यात बसल्यावर काय करतात, त्यांना ती एक कला आहे की ते सगळं परत काढतात कच्चा आणि मग चावत चावत पचला की परत असतात. त्याला रवलयुक्त म्हणतात. 355 दिवस तुम्ही रवलयुक्त करायचं. 7 दिवस इथे भराभरा खाऊन घ्या आणि स्वयंपाकाचं नाव कसं घेतलंय, प्रत्येक गोष्ट खाऊन घ्या भराभरा. आणि मग 355 दिवसात सुवासाचा असं म्हणतात, माणसाचा असं, सुनीताचा असं म्हणतात. त्या श्लोकावर ही गोष्ट सांगितली, मनीषाताईने असं सांगितलं होतं. हे त्याच्या वेळेला आठवलं पाहिजे. ते कसं आठवायचं ते एक दिवस माझं सत्र होईलच, पण आता एवढं उद्घाटनाच्या निमित्ताने लक्षात घ्या. इथे तुम्ही खाऊन घ्या, दंगामस्ती करा, पण व्यवस्थित नियम आहे. भरपूर शिकून घ्या, खेळून घ्या, मोकळी हवा आहे. इथे कुठेही कारखाना जवळपास नाही, प्रदूषण नाही, हवेवर टॅक्स नाही, पाहिजे तेवढी फुकट हवा घ्या. स्वच्छ पाणी आहे, फिल्टर पाणी सगळीकडे आहे, व्यवस्थितपणे. थंड पाणी देऊ नका, घसा गेला म्हणून समजा. मागच्या शिबिरात 100 मुलांपैकी त्याचं 100 मुलं असते, त्यातून 50 होतं. त्या 100 मुलांमध्ये 40 मुलं त्यामुळे तसं काही करू नका. आनंद मिळण्यात उत्तम भाग घ्या. तुमची कलाही सादर करा. आम्हालाही कळलं पाहिजे, शिकायला पाहिजे. तुम्ही कुठे आहात हे आम्हाला कळलं, की आम्हाला कुठे जायचं आहे हे आम्हालाही कळलं. शेवटी कसं असतं, आम्हाला कुठे नेता हे सांगता येतं, तो खरा आपला नेता. आणि आम्ही कुठे जातो ते जिथे सांगता येतं तो विद्यार्थी, तो शिबिरार्थी. जय जय रघुवीर. जय जय रघुवीर समर्थ. काय कळलं ते? कळलं काय? हां इथं सगळं शिकायचं आणि घरी जाऊन त्याची परत सगळं खाऊन घ्या. नव्हतं आपण काय खायचंय? पुढच्या गोष्टी सांगितल्या, काहीतरी घ्यायचं आणि काहीतरी सोडायचंय. काय ज्ञान खायचं आणि मग ज्ञान आठवायचं. हां आणि काढायचंय काय? शिव्या काढायच्या. बरोबर. कोबी घ्यायची आणि शिवी सोडायची. म्हणजे काय, वाईट वागणं सोडायचं आणि चांगलं वागणं. बघूया आता ते कसं करता येईल, काय करता येईल पुढे. त्या 7 दिवसात काय काय खायला मिळतं बघूया. खायला म्हणजे पोटाला नाही, डोक्याला पण. जय जय रघुवीर समर्थ. आपण उद्घाटन झालेलं आहे आपल्या आजच्या सत्राचं. आणि मग काय ते थोडीशी दंगा करायचं म्हणते ना, मग दंगा करूया. मी माहीत हां मनीषा ताईकडे देतो. मनीषा ताई सगळ्यांना ओरडायला खूप आवडतं गाडी, तेव्हा थोडं ओरडायची माझी होती. हो